गुड मुवमेंट म्हणजे चांगली मुवमेंट म्हणजे काय आणि स्ट्रेचिंग, खो खो साठी स्ट्रेचिंग का जरुरी आहे ह्याच्याबद्दल बोलणार आहोत. याआधी आपले बापू म्हणजे आपले गांधीजी त्यांनी सांगितलं होतं की स्वावलंबी व्हा. ओके, तर थोडंसं मी याच्याबद्दल बोलणार आहे की सगळ्या प्लेयर्ससाठी हे का गरजेचं आहे. तर मी जेव्हा सुरुवात केली माझ्या करिअरची तेव्हा मी असे छोटे छोटे मॅचेस करायचे. म्हणजे नॅशनल लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवल असे मॅचेस करायचे. तर तेव्हा सगळे प्लेयर्स आपली मॅच खेळून माझ्याकडे यायचे आणि मला सांगायचे की मॅम मला मसल रिलीज करून द्या. तर त्यांना मसल रिलीज म्हणजे स्ट्रेचिंग असं हवं असायचं. रिलीज म्हणजे हा एक वेगळा भाग येतो, पण त्यांना स्ट्रेचिंग करून हवं असायचं माझ्याकडून. आणि माझ्या डोक्यात एक शंका आली की प्लेयर्सना नॉलेज आहे का की स्ट्रेचिंग स्वतःचं कसं करावं आणि व्हॉट इज म्हणजे काय गुड स्ट्रेचिंग म्हणजे काय. तर ह्याच्याबद्दल म्हणून मला असं वाटतं की प्रत्येका प्लेयरला स्ट्रेचिंग म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे आणि त्याचा स्ट्रेच रुटीन खेळल्यानंतरचा काय स्ट्रेच करावे, कोणते मसल्स ला स्ट्रेच करावे, कोणते व्यायाम करावे स्ट्रेचिंगसाठी हे खूप गरजेचं असतं. म्हणजे कधीही जर फिजिओ नसेल, जर ट्रेनर नसेल तुमच्या मॅचकडे तुम्हाला मदत करायला, तर तुमचा एक स्ट्रेचिंग रुटीन स्वतःचा असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि एका प्लेयरला त्यांची जी बॉडी आहे, त्यांचं जे शरीर आहे हे जपणं हे खूप अत्यंत महत्वाचं आहे. कारण चांगल्या शरीराशिवाय ते नीट खेळू शकत नाहीत. तर शरीर फिट असणं हे खूप गरजेचं आहे आणि प्रत्येका प्लेयरला नक्की काय तो अंगासाठी शरीराच्या फिट ठेवण्यासाठी काय करतोय, कशासाठी करतोय हे माहिती असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून महाराष्ट्र खो खो असोसिएशननी हे जे वर्कशॉप आहे ते आज ऑर्गनाईज केलंय की प्रत्येका प्लेयरला कळावं की आपण कसं प्रोग्रेस करावं, कसं फिट राहावं आणि आपले मेडल्स कसे आणायचे आपल्या देशासाठी. तर सगळ्यांनी एक स्वतःचं स्ट्रेच रुटीन एक बनवणं आणि त्याच्याबद्दल माहिती असणं हे महत्वाचं आहे की तुम्ही नक्की कोणता स्नायू स्ट्रेच करताय. दुसरं एक आहे की मी बरेच वेळा पाहिले की अँकल स्प्रेन होतात प्लेयर्सना आणि कोणतरी येतं आणि तो अँकल काय करतो असं हलवून बघतो किंवा मग एक कुठेतरी मसलला लागतं, मसल पुल होतं. पुल म्हणजे बरेच जणांनी ऐकलं असेल, ताणला जातो मसल आपला किंवा तर त्याला मे बी चोळतात, बरेच वेळा चोळतात, मसाज करतात किंवा वॉलिनी स्प्रे लावतात. तर जे माझं हे खालचं जे फोटो आहे तर ते एक कापड आहे आणि कापडमध्ये फाटलेलं आहे. आता ह्या कापडाला जर तुम्ही मसाज केला किंवा ताणलं किंवा अजून स्ट्रेच केलं ह्या कापडाला तर हे अजून फाटणार आहे. किंवा याला तुम्ही एक वॉलिनी स्प्रे लावला तर ते कापड परत भरून नाही येणार आहे. तर ह्या गोष्टी करून हे कापड जास्तीच फाटणार आहे. म्हणून ह्या गोष्टी कधी आपण स्ट्रेच करावा, कधी स्ट्रेच करू नये, कधी मसाज करावा, कधी ओलिनी स्प्रे लावावा हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर स्नायू किंवा लिगामेंट म्हणजे हे आपलं कापड, हे कापडासारखंच आहे. कुठेही स्प्रेन बसला, कुठेही पुल बसला तर ते थोडस इतकं नाही पण थोडेसे त्याचे फायबर्स जे असतात ते फाटलेले जातात ह्या इंजुरीज मध्ये. आणि जर त्यांना आपण ताणलं तिथेच ऑन द फील्ड आपण ताणायला गेलो तर ते अजून फाटणार आहे किंवा मसाज करायला गेलो तर ते अजून फाटणार आहे. तर ह्या गोष्टी थोड्या सांभाळून कराव्या असा एक मेसेज मला सगळ्यांना द्यायचा आहे. कारण आज आपण स्ट्रेचिंग बद्दल बोलतोय तर हे जाणून घेणं आधी अत्यंत की काय करू नये हे जास्ती महत्वाचं आहे. आणि दुसरं एक मला सांगायचं आहे की मला
कोणतेही प्रश्न विचारा. म्हणजे तुमचे प्रश्न जे काल मला आले ते खूप छान होते आणि प्रश्नांनीच तुम्ही जास्ती शिकणार आहात आणि मी पण माझं बेस्ट देऊ शकते जर मला भरपूर प्रश्न तुमच्याकडनं आले. तर लेक्चरच्या एंडला आपण परत क्वेश्चन आन्सर सेशन ठेवतोय आणि प्रॅक्टिकलच्या एंडला परत क्वेश्चन आन्सर सेशन करतो. तर तो सेशन खूप महत्वाचा आहे. तर आता कॉमन इंजुरीज इन खो खो हे कोणते आहेत आपण बघूया. तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत की कंट्रोल्ड स्प्रिंटिंग म्हणजे तुम्हाला थोडंसंच तुम्हाला एक कॉन्शियस म्हणजे तुम्हाला जाणून घ्यावं लागतं की मला किती पळायचंय, थोडंसं पळून लगेच खो द्यायचंय. तर त्याला म्हणतात कंट्रोल स्प्रिंटिंग. म्हणजे तुमच्या अंगावर एक कंट्रोल हवा आहे की किती पळायचंय, कधी थांबायचंय. तर ह्याच्यात इंजुरीज होऊ शकतात. डॉजिंग मध्ये जे झिगझॅक आहे त्याच्यात इंजुरी होऊ शकतात. डायव्हिंग मध्ये इंजुरी होऊ शकतात. पोस्ट डाईव्ह मध्ये इंजुरी होऊ शकतात. टॅपिंग किंवा इव्हन कंट्रोल तुमचं कव्हरिंग किंवा पोल टर्निंग त्याच्यात तुमचे इंजुरीज होऊ शकतात. आणि मोस्ट कॉमन एकदम कॉमन इंजुरीज म्हणजे आहेत की तुमचे अँकल नी म्हणजे लोअर बॉडी जे इंजुरीज आहे हे खूप कॉमन आहेत की अँकल स्प्रेन असावा किंवा नी इंजुरीज मध्ये बरेच इंजुरीज आहेत नी मध्ये. हॅमस्ट्रिंग पुल हा एक कॉमन आहे. आणि शोल्डर इंजुरी मेनली जेव्हा पोल टर्निंगच्या वेळेस आपण अटेम्प्ट करतो, डाईव्ह अटेम्प्ट करतो तेव्हा शोल्डर इंजुरी होण्याची शक्यता आहे. तर इंजुरीज बद्दल मी आज का बोलतेय की कारण स्ट्रेचिंग जे आहे ते एक काही प्रमाणात 20 ते 30% तुमचं इंजुरी प्रिव्हेंट करू शकतो. तुम्ही स्ट्रेचिंग छान केलं, मुवमेंट चांगली केली की तुमचं इंजुरीज टळू शकतात. म्हणून आज मी कोणते कॉमन इंजुरीज इन खो खो हे सांगते. त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय की फ्लेक्झिबिलिटी म्हणजे रेंज ऑफ मुवमेंट अराउंड द जॉईंट. म्हणजे एका सांध्यांच्या एक सांधा किती हलू शकतो त्याला म्हणतात रेंज ऑफ मुवमेंट. आणि मॅक्झिमम किती हलू शकतो त्याला म्हणतात फ्लेक्झिबिलिटी. की माझा सांधा इथपर्यंत वरपर्यंत जाऊ शकतो त्याला म्हणतात फ्लेक्झिबिलिटी. मग आपण फ्लेक्झिबिलिटी देतो कशाला? आपण स्नायूंची जी लवचिकता आहे ती आपण वाढवायचा प्रयत्न करतो. याला म्हणतात फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे याला म्हणतात मसलची फ्लेक्झिबिलिटी, स्नायूंची लवचिकता. तर स्ट्रेचिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्ट्रेचिंगचे प्रकार म्हणजे पॅसिव्ह स्ट्रेचिंग आहे. याच्याबद्दल आपण प्रत्येका स्ट्रेच बद्दल जास्ती जाणून घेणार आहोत. तर हे वेगवेगळी नाव आहेत. पॅसिव्ह स्ट्रेचिंग, स्टॅटिक स्ट्रेचिंग, डायनॅमिक स्ट्रेचिंग, बॅलिस्टिक स्ट्रेचिंग. तर आजच्या ह्या वर्कशॉपमध्ये मी हे 4 जास्ती फोकस करणार आहे कारण त्याच्या पुढचे जे आहेत ते थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत. आपण मे बी नेक्स्ट लेवलला ते करू शकू. पण आपण मेनली फोकस करणारे जे महत्वाचे आहेत आत्तापुरते ते पॅसिव्ह, स्टॅटिक, डायनॅमिक आणि बॅलिस्टिक. दुसरे 2 जे आपण नाही करणार आहे ते PNF स्ट्रेचिंग आणि ट्रिगर पॉइंट रिलीज. तर पॅसिव्ह स्ट्रेचिंग म्हणजे काय? पॅसिव्ह स्ट्रेचिंग म्हणजे कोणीतरी आपल्याला मदत करतं स्ट्रेच करायला. तो ट्रेनर असो, फिजिओ असो किंवा तुमचा खेळण्यातला एक पार्टनर असो किंवा मग तुम्ही काही एक बँड घेऊन स्वतःच स्ट्रेच करताय त्याला पण म्हणतात पॅसिव्ह स्ट्रेचिंग. आता एक दुसरा एक फॉर्म आहे की पॅसिव्ह स्ट्रेचिंग तुम्ही गरम पाण्याने शेकलं जे आम्ही फिजिओथेरपी मध्ये देतो तर ट्रीटमेंट्स मध्ये देतो तर त्यांनी पण स्ट्रेच होऊ शकतो की मसल वॉर्म होतो आणि त्यांनी पण एक मसल स्ट्रेच होऊ शकतं. तर आणि पॅसिव्ह स्ट्रेचिंग जे आहेत ते मेनली इट इज डन आफ्टर द मॅच. म्हणजे तुमच्या मॅच नंतर आपण स्ट्रेचिंग देतो. म्हणून ह्यात आपण वॉर्म नाही लावत, ते आपण वॉर्म स्ट्रेचिंग जे आहे ते आपण वॉर्मअप मध्ये लावतो. ओके. तर पॅसिव्ह स्ट्रेचिंगचे प्रकार जे आहेत की सपोर्टेड बाय अ ट्रेनर किंवा फिजिओ किंवा एक कोणचंही तुमचं बँड घेऊन ते आपण आफ्टर द मॅच करतो पॅसिव्ह स्ट्रेचिंग. मग बिफोर द मॅच हा प्रकारचा स्ट्रेच आहे तो खूप चांगला नाहीये. आपण नेहमी म्हणतो की पॅसिव्ह स्ट्रेच नंतर करावा कारण त्यांनी मसल रिलॅक्सेशन खूप होतं.
जर खूप जास्त म्हणजे समजा आता तुम्ही धरलं की एक रबर बँड धरलं, रबर बँडला आपण खूप ताणलं तर काय होणार आहे, खूप वेळा ताणलं तर तो लूज पडणार आहे, त्याची ताकद कमी होणार आहे. ठीक आहे, तर तेच उदाहरण आपण इकडे देऊ शकतो की आपल्याला ताकद कशासाठी हवी आहे, खेळण्यासाठी ताकद हवी आहे. जर आपण पॅसिव्ह स्ट्रेच खेळायच्या आधी दिला तर थोडीशी ताकदीमध्ये बदल होऊ शकतो. म्हणून नेहमी आपण पॅसिव्ह स्ट्रेच जो असतो तो खेळण्यानंतर देतो. आता जे कोण पार्टनर आहे, ट्रेनर आहे किंवा फिजिओ आहे, त्यांना किती स्ट्रेच द्यायचा ह्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. जर त्यांनी जोरात आपलं स्ट्रेच दिला तर मसल पुल होण्याची शक्यता असते. म्हणून आपण त्याला एक जॉईंट प्ले म्हणून म्हणतो. जेव्हा आम्ही शिकतो तेव्हा जॉईंट प्ले म्हणतो. जॉईंट प्ले म्हणजे किती तुमचं रेजिस्टन्स मला किती लागतोय स्ट्रेचिंगच्या वेळेस. मग आम्हाला थ्रू एक्सपिरियन्स, थ्रू नॉलेज ते कळतं की आम्हाला की स्नायू किती स्ट्रेच होऊ शकतो आणि कधी इंजुरी होऊ शकते. तर जो तुमचा ट्रेनर, फिजिओ, पार्टनर किंवा तुम्ही स्वतः बँडनी करता तर तुम्हाला तेवढं एक लक्षात ठेवायला पाहिजे की खूप जास्त स्ट्रेच नाही व्हायला पाहिजे की तुम्हाला इंजुरी होऊ शकते. म्हणून एक्सपिरियन्स लोकांकडे नेहमी पॅसिव्ह स्ट्रेच घ्यावा. दुसरं आहे स्टॅटिक स्ट्रेचिंग. स्टॅटिक स्ट्रेचिंग म्हणजे आपण स्वतः करतो. आणि स्टॅटिक म्हणजे काय की स्ट्रेच केला की त्या एंड रेंजला, जिथे आपण एंडला पोहोचतो तिथे धरून ठेवतो. होल्ड आपण म्हणतो त्याला, की स्टॅटिक स्ट्रेचिंग मध्ये आपण होल्ड करतो. आणि ह्याला पॅसिव्ह स्ट्रेचिंग एवढं आपल्याला पुढे जाता येत नाही, पण कारण आपण स्वतः करतोय आपल्यावर. पण इट इज मच सेफर, हे सेफ आहे जास्ती. पॅसिव्ह स्ट्रेचिंग होऊन स्टॅटिक स्ट्रेचिंग सेफ आहे, कारण आपल्याला कळतंय की आपल्याला किती दुखतंय किंवा ताणलं किती जाते हे आपल्याला कळतंय, म्हणून आपण ते स्वतः टाळतो. जास्ती दुखणं हे आपण स्वतः टाळतो. म्हणून पॅसिव्ह स्ट्रेचिंग होऊन ऍक्टिव्ह आपला स्टॅटिक स्ट्रेच इज मोर सेफ, जास्ती सेफ आहे. आणि म्हणून मग मला जेव्हा मी मॅचच्या वेळेस म्हणले तुम्हाला की माझ्याकडे भरपूर प्लेयर्स येत होते, स्टॅटिक स्ट्रेच म्हणजे तुम्ही स्वतः स्ट्रेचिंग केलेलं जास्ती सेफ असल्यामुळे स्वतः तुम्ही कूलडाऊन नंतर स्ट्रेचिंगचं रुटीन करणं खूप गरजेचं आहे. आणि कधी कधी आपण स्टॅटिक स्ट्रेचिंग वॉर्मअप मध्ये देऊ शकतो, पण हे थोड्या प्रमाणात द्यायला पाहिजे, कारण जसं मी म्हणलं की रबर बँड आपण जास्ती वेळ ताणून ठेवलं की त्याची थोडंसं लूज होणार आहे, थोडंसं स्ट्रेंथ त्याची कमी होणार आहे. म्हणून मग आपण स्टॅटिक स्ट्रेचिंग नंतर नेहमी रेकमेंड करतात की डायनामिक स्ट्रेचेस करा आणि मग वॉर्मअप एंड करा. म्हणून स्टॅटिक स्ट्रेचिंग जर तुम्हाला करायचं असेल तर डायनामिक स्ट्रेचेसच्या आधी करावं नेहमी. म्हणजे परत ती जो स्ट्रेंथ गेलीये ती परत येते हळूहळू. म्हणजे रिसर्च म्हणतात की एक 1-2 मिनिटामध्ये परत स्ट्रेंथ रिगेन होते. म्हणून मग स्टॅटिक स्ट्रेचिंग नंतर आपण डायनामिक स्ट्रेचिंग करावा आणि मग आपण खेळायला उतरावं. पण स्टॅटिक स्ट्रेच आणि पॅसिव्ह स्ट्रेच हे दोन्ही स्ट्रेचेस आपण मॅच नंतर करतो नेहमी. त्याच्यानंतर डायनॅमिक स्ट्रेचिंग म्हणजे आपण काल जसं शिकलो की आपण हळूहळू मुवमेंट करतो, म्हणजे बेंडिंग आणि एक्सटेंडिंग, म्हणजे बेंडिंग आणि स्ट्रेटनिंग आपण करतो की हात हलवतो पूर्ण रेंज मध्ये, पूर्ण हात आपण हलवतो वरपर्यंत आणि खालपर्यंत. आणि हळूहळू ह्यात काय डायनॅमिक स्ट्रेचिंग मध्ये आपण हळूहळू जसं मसल स्ट्रेच होत जातात तशी तशी आपली मुवमेंट वाढत जाते. आणि समजा आता आपण फॉर एक्झाम्पल लंजेस घेतले आणि लंज करून आपण वॉक करतोय, तर तुमचं जे अंतर आहे दोन्ही पायांमध्ये तर ते हळूहळू तुम्ही वाढवायचंय. जसं जसं स्ट्रेच वाढेल तसं तसं तुमचं अंतर तुम्ही वाढवू शकाल आणि ते सोपं होईल तुम्हाला लंच करायला. आणि एंडला गेलं म्हणजे आता मी हात वर नेते आणि एंडला जाऊन मी थोडासा एक पॉज घेतला तरीही चालणार आहे, पण डायनामिक मुवमेंट झाली पाहिजे. एक पूर्ण ती जी मुवमेंट आहे, पूर्ण ते हालचाल आहे ती पूर्णपणे झाली पाहिजे. एंडला तुम्ही थोडासा एक ब्रेक घेतला, थोडस तिकडे होल्ड केलं तरी चालेल. आणि डायनामिक स्ट्रेचिंग आपण मेनली वॉर्मअपच्या वेळेस देतो, जसं काल आपण शिकलो तसं.
आता बॅलिस्टिक स्ट्रेचिंग म्हणजे मी बरेच वेळा पाहिलंय की लोक बटरफ्लाय करतात. बटरफ्लाय म्हणजे आपण गुडघे दोन्ही पंजे धरून बटरफ्लाय गुडघे खालीवर करतो. तर तो एक गुडघे खालीवर करणे तो एक फॉर्म ऑफ अ बाउन्सी मुवमेंट आहे, एक बाउन्स येतो त्याला, वर खाली असं होतं. त्या टाइप ऑफ स्ट्रेचला आपण एक बॅलिस्टिक स्ट्रेचिंग म्हणतो. तर जर आपण जोर जोरात बटरफ्लाय केले आणि तर तिकडे तुम्हाला तो एक स्पीड आहे, त्या स्पीडने आपण ते ताणतोय, जो तो स्पीड आणि मोमेंटम जो मिळतोय जोर जोरात गुडघे हलवायला, तो स्पीड घेऊन आपण त्या मसलला स्ट्रेच करतोय. तो बाउन्सी आहे, हा एक जर्की मुवमेंट, म्हणजे मी मान अशी जोर जोरात हलवली, ठीक आहे, त्याला म्हणतात बॅलिस्टिक स्ट्रेच. तर ह्या प्रकारच्या बॅलिस्टिक स्ट्रेच मी रेकमेंड करीन की जास्ती आपण करू नये, कारण ह्याच्यात इंजुरीचं प्रमाण खूप जास्ती आहे. फक्त जे लोक खूप त्यांची ताकद आहे, ज्यांना मुवमेंट बद्दल जे ऍडव्हान्स प्लेयर्स आहेत ते थोडंफार हे वापरू शकतात, त्यांचं स्पीड आणि पॉवर जे एक्सरसाइजेसच्या वेळेस. पण जास्ती लोकांनी हे बॅलिस्टिक स्ट्रेचिंग करू नये, हे असं मी रेकमेंड करते. कुठेही जर्की मुवमेंट किंवा बाउन्सी आणि जर्की हालचाल ही नकोय आपल्याला. तर बॅलिस्टिक स्ट्रेचिंग करू नये. तर हे आहेत 4 प्रकारचे स्ट्रेचिंग: पॅसिव्ह स्ट्रेचिंग, तुमचं स्टॅटिक स्ट्रेचिंग, डायनामिक स्ट्रेचिंग आणि बॅलिस्टिक स्ट्रेचिंग. तर पॅसिव्ह स्ट्रेचिंग आणि तुमचं स्टॅटिक स्ट्रेचिंग आहे ते आपण तुमच्या खेळानंतर करतो, आणि डायनामिक स्ट्रेचिंग आहे ते आपण खेळाच्या आधी करतो. बॅलिस्टिक स्ट्रेचिंग आपण करू नये. आता सगळीकडे म्हणजे आपण एक होल्ड करणार आहे. पॅसिव्ह स्ट्रेचिंग किंवा स्टॅटिक स्ट्रेचिंग मध्ये आपण शिकलो की आपण होल्ड करतो. तर होल्ड का करतो आपण, की हळूहळू जसं जसं स्नायू ताणतोय तसा तसा तो अजून ताणत जातो. कारण का ताणण्याची जी त्यांची कॅपेबिलिटी आहे, क्षमता आहे ताणण्याची, ती वाढवतोय स्ट्रेचिंग मध्ये. मसलला जास्तीत जास्त ताणलं गेलं पाहिजे ही क्षमता आपण वाढवतोय. म्हणून एक होल्ड करणं महत्वाचं आहे, तिथे धरून ठेवणं हे महत्वाचं आहे. आता हा होल्ड जो आहे हे किती वेळ आपण धरून ठेवायचा, आपण एक तास धरून तर नाही ठेवू शकत. तर रिसर्चर्स जे आलेत ते म्हणतात की टोटल एक स्ट्रेच, म्हणजे समजा मी जर हॅमस्ट्रिंगचा स्ट्रेच केला माझा, तर तो एक पूर्ण मिळून 30 सेकंद होल्ड केला तर माझा स्ट्रेचिंगची क्षमता वाढते. मग आता तो तुम्ही 30 सेकंद होल्ड हे 6 सेकंद होल्ड आणि 5 वेळा केला, किंवा 15 सेकंद होल्ड आणि 2 वेळा केला, म्हणजे एका वेळेस केल्यावर 15 सेकंद होल्ड केले आणि असे 2 वेळा केले, किंवा एकच वेळा केलं पण 30 सेकंद होल्ड केला. तर ते टोटल 30 सेकंद एका स्नायूसाठी महत्वाचा आहे. तर आपण 30 सेकंद होल्ड करायचं आहे की तुम्ही 5 रेपिटेशन करा, 2 रेपिटेशन करा किंवा एकदा करा. तर जे एलिट ऍथलीट आहेत, जे जास्ती ऍडव्हान्स प्लेयर आहेत, त्याला आपण नेहमी 1 मिनिटचा त्यांनी स्ट्रेच म्हणले की चांगला आहे. म्हणजे तुम्ही 2 रेपिटेशन करा, 2दा करा 30-30 सेकंदाचे, हे चांगलं आहे. ठीक आहे. मी कधीतरी ऍथलीट म्हणेन. ओके, ऍथलीट म्हणजेच प्लेअर, ऍथलीट म्हणजे ऍथलेटिक्स नाही. ओके, आपल्या सायंटिफिक लँग्वेज मध्ये आपण प्लेअरलाच ऍथलीट म्हणतो. ओके, ऍथलेटिक्स आणि ऍथलीट्स वेगळं आहे. ठीक आहे, तर चुकून कधीतरी मी म्हणल्यावर ऍथलीट म्हणजे प्लेअर आहे, मी प्रयत्न करते की प्लेअर किंवा खिलाडू म्हणायचा, पण कधीतरी मी चुकून म्हणले आणि तुम्हाला कळलं नाही तर मला विचारा प्लीज. तर स्ट्रेचिंगचं जे ड्युरेशन आहे ते आपलं नेहमी 30 सेकंद एक स्नायू हा ठेवला गेला पाहिजे, होल्ड राहायला पाहिजे. ऍडव्हान्स प्लेअरसाठी आपल्याला 1 मिनिट तरी स्ट्रेच प्रत्येक स्नायूला केलं गेलं पाहिजे. तर आता जेव्हा तुम्ही स्ट्रेच करताय तर ह्याचे तुम्हाला काय एक प्रिन्सिपल्स आहेत, काही मुद्दे आहेत की तुम्हाला नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत. तर ते मुद्दे काय आहेत की एकतर ते जेव्हा तुम्ही स्ट्रेच कराल
तो एक जेंटल हवा, हा एक पूर्ण व्यवस्थित हवा, आणि तो एक जेंटल स्ट्रेच हवा की तुम्ही खूप जोरात ताणलं की तुम्हाला दुखणार आहे, तर तुमच्या दुखण्याकडे लक्ष द्यायचंय. इतकं ताणलं की एवढं ताणलं की तो मसल फाटून जाईल, हे वेगळं आहे. आणि तुम्ही आरामात ताणलं की तुम्ही ते फील कराल, तुम्ही बघाल की मला छान वाटतंय, तर ते छान वाटणं हे महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही स्ट्रेच करणार की माझा स्नायू स्ट्रेच होतोय, मला छान वाटतंय, आणि एक व्यवस्थितपणे हळूवारपणे मी स्ट्रेच करते, हे महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे जर्क, जसं मी म्हणलं तसं बाउन्सी जर्की मुवमेंट एकदम स्पीडनी असं काही नकोय आपल्याला, एक स्मूथ आणि कंट्रोल मध्ये हवी आहे. कंट्रोल मुवमेंट हवी आहे आपल्याला, खूप जोरजोरात असं नकोय. स्लोली हळूवारपणे आपल्याला एक स्मूथ मुवमेंट, जिथे तुम्हाला मसलला माझ्या ताण बसतोय पण मला खूप जास्ती दुखत नाहीये, असा एक स्ट्रेच आपल्याला करायचा आहे. आणि मी एकदा स्ट्रेच केलं तर माझी मान इथपर्यंत जाणार आहे, आणि मी तिथे एक 15 सेकंद होल्ड करणार आहे. दुसरा स्ट्रेच केला तर मान अजून खालती जाणार आहे, तिथे मी 15 स्ट्रेच करणार आहे, 15 सेकंद होल्ड करणार आहे. तर जसं जसे आपण रेपिटेशन्स वाढवू तशी तशी माझी मानेची जे काय रेंज आहे ती वाढत जाणार आहे, हालचाल आहे ती वाढत जाणार आहे प्रत्येक रेपिटेशन नंतर. म्हणून ते हळूहळू होणार आहे, पहिल्याच वेळेस तुमचे पूर्ण मान खालती टेकेल असं नाही होणार आहे. तर नंतर आहे की करेक्ट प्ले, म्हणजे आपण काल म्हणलो की जर गुडघ्यात जर रोटेशनची आपल्याला मुवमेंटच नाहीये तर गुडघे का रोटेट करायचे. तर प्रत्येका जॉईंटचं बायोमेकॅनिक्स आहे. आता मानेचे पण, मानेला मला रोटेट करता येतंय मान, ठीक आहे, तर मी जर जोर जोरात केले तर नक्की मला काहीतरी इंजुरी होणार आहे. पण अलाउड केव्हा आहे रोटेशन, जर मी मान हळूहळू केली आणि कंट्रोल मध्ये केली तर मला इंजुरी होण्याचे चान्सेस कमी होतात. मानेत तुम्हाला रोटेशन अलाउड आहे, तुम्हाला शोल्डर मध्ये रोटेशन मुवमेंट अलाउड आहे, पण गुडघ्यात तुम्हाला रोटेशन नाहीये, म्हणून तिथे आपल्याला नाही करत आहे गुडघ्याचे रोटेशन. मानेचे पण आपण बरेच वेळा नका करू म्हणतो, कारण बरेच जण नीट स्ट्रेच करत नाही, पण मानेचे जे रोटेशन मुवमेंट आहेत ते नॅचरल आहेत, अलाउड आहेत, पण तुम्ही जर नीट केली तर अलाउड आहेत. त्याच्यानंतर मी बायोमेकॅनिकली करेक्ट जे मुवमेंट म्हणते ते तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये अजून सांगेन. त्याच्यानंतर ब्रीदिंग. ब्रीदिंग काही काही लोक काय करतात की प्लेयर्स काय करतात, ब्रेथ, तुमचा जो श्वास आहे तो होल्ड करून ठेवतात. जर मी माझा श्वास धरून ठेवला तर काय होणार आहे, माझी बॉडी अजून आखडणार आहे, रिलॅक्स नाही होणार आहे. तर रिलॅक्स व्हायचं असेल आपल्याला तर आपल्याला श्वास सोडावा लागणार आहे. ओके, तर धरून ठेव, जर ब्रीदिंग आपल्याला श्वास आपण धरून ठेवलाय तर चांगला स्ट्रेच आपल्याला मिळणार नाही. म्हणून जेव्हा आपण एंडला जातो तर तेव्हा आपण श्वास सोडायचा आहे, परत आतमध्ये घ्यायचा आहे, परत सोडायचा आहे. जेव्हा सोडतो आपण तेव्हा आपण अजून थोडस स्ट्रेच करायचंय. नेहमी सोडताना आपली बॉडी रिलॅक्स असते आणि अजून थोडस रेंज आपली वाढू शकते. म्हणून मग ब्रेथ, श्वास रोखून धरायचा नाहीये जेव्हा आपण स्ट्रेच करतो. आणि कोणतीही मुवमेंट आपल्याला फोर्स नाही करायची, कोणत्या म्हणजे एकदम झटका द्यायचा नाहीये कुठेही. झटका दिला तर परत इंजुरीची शक्यता असते. तर जसं मी म्हणलं की 15 ते 2, 30 सेकंदाचं एक, आणि किंवा मग ऍडव्हान्स प्लेअर मध्ये 1 मिनिटाचा स्ट्रेच होल्ड ठेवणं हे गरजेचं आहे प्रत्येक स्नायूसाठी. ठीक आहे, हा आपण एक छोटासा व्हिडिओ बघूया की चांगलं काय आहे, वाईट काय आहे. पहिल्यांदा बाउन्सी स्ट्रेच म्हणजे जर्क तिथे आहे, तर जर्की मुवमेंट कशी असणार आहे, हे असं आपण बाउन्स करतोय. मग स्मूथ काय असणार आहे, स्मूथ मुवमेंट म्हणजे काय, एकदम हळूपणे जातोय, स्ट्रेच होतोय, तिकडे आपण धरून ठेवतोय, हा तुमचा आपला स्मूथ स्ट्रेच असणार आहे. मग आता ब्रेथ होल्ड, श्वास आपण रोखून धरल्यावर ते स्टिफ होणार आहे, तो स्टिफ होणार आहे, तो रिलॅक्स नाही होणार आहे.
म्हणून मग श्वास धरून नाही ठेवायचा आपल्याला. ठीक आहे, बॉडी एकदम स्टिफ झाली आणि तिथेच ताणच नीट पडत नाहीये. तर ओव्हर स्ट्रेच नाही करायचा, जास्ती जोरात स्ट्रेच असे नाही करायचे त्या गोष्टी की मानेला इजा होऊ शकते. एक चांगला स्ट्रेच म्हणजे काय तर ते बघूया. नीट स्ट्रेच करायचा, तो कंट्रोल मुवमेंट हवी, स्मूथ मुवमेंट हवी आणि तिथे धरून ठेवणं हा आहे चांगला स्ट्रेच. ठीक आहे, आपण एकदा वाटलं तर परत बघूया हा व्हिडिओ. पहिला आहे बाउन्सी स्ट्रेच. जोर जोरात बाउन्स आणि जर्क करतोय आपण इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग स्मूथ जेंटल स्ट्रेच म्हणजे काय, हा चांगला स्ट्रेच आहे की आपण हळूवारपणे मुवमेंट केली, तिथे चांगली एक स्ट्रेच दिला आणि तिथे आपण होल्ड केलं, तिकडे थांबलो. हे रॉंग आहे की आपल्याला श्वास होल्ड करायचा आहे, अंग घट्ट होतं आणि नीट स्ट्रेच बसत नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर मग जास्ती स्ट्रेच करतोय आपण, ह्याला म्हणतात पॅसिव्ह स्ट्रेच. पण ते पॅसिव्ह स्ट्रेच मध्ये आपण एकदम असं जोरात करतोय, त्याने नक्की मानेला स्प्रेन होऊ शकतो. आणि एक व्यवस्थित चांगला पूर्ण स्ट्रेच म्हणजे स्मूथ मुवमेंट, कंट्रोल मुवमेंट, ब्रीदिंग आपण रिलॅक्स ठेवतोय आणि स्ट्रेच करतोय आणि होल्ड करतोय. ठीक आहे, तर आपण आता बघूया की स्ट्रेचेस चे मेजर मसल ग्रुप्स कोणते जे आपल्याला स्ट्रेचिंग करायचं आहे. तर पहिला आहे काफ. काफ मसल म्हणजे पोटऱ्यांचा, पोटऱ्या. ठीक आहे, तर त्याचा आपण स्ट्रेच बघणार आहे. त्याच्यानंतर हॅमस्ट्रिंग्स. हॅमस्ट्रिंग म्हणजे तुमच्या मांडीच्या मागचे मसल्स. तर ते हॅमस्ट्रिंगचा स्ट्रेच हा मेजर आहे. नंतर क्वाड्रिसेप्स. क्वाड्रिसेप्स म्हणजे तुमच्या मांडीचा पुढचा मसल, हा क्वाड्रिसेप्स. त्याच्यानंतर हिप फ्लेक्झर्स. हिप फ्लेक्झर म्हणजे तुमच्या खुब्याच्या पुढचा मसल, हिप फ्लेक्झर्स म्हणतो आपण त्याला. हिप अडक्टर्स. हिप अडक्टर्स म्हणजे तुमच्या इनर थाय, मांडीच्या आतल्या साईडचे मसल्स. त्याच्यानंतर पेक्टोरल्स. पेक्टोरल्स म्हणजे तुमच्या छातीचे मसल्स. हे तुम्हाला माहिती असणं हळूहळू प्रॅक्टिसने ह्या मसल तुमचे होतील. जर तुम्ही खूप त्याच्यावर अभ्यास केला आणि रिवाइज केलं तर हे मसल तुमचे पक्के पाठवून जातील. खूप अवघड नाहीये. त्याच्यानंतर लॅटिसिमस डॉर्साय जो तुमच्या पाठीचा मसल आहे. कोणत्या कोणते काफ आहे म्हणजे पोटऱ्या, हॅमस्ट्रिंग आहे मांडीच्या मागचा मसल, क्वाड्रिसेप्स आहे मांडीच्या पुढचा मसल, हिप फ्लेक्झर आहे खुब्याच्या पुढचा मसल, हिप अडक्टर आहे मांडीच्या आतला मसल, इनर थायचा, पेक्टोरल्स आहे तुमचा छातीचा मसल आणि लॅटिसिमस डॉर्साय म्हणून तुमचा पाठीचा मसल आहे. तर हे असे वेगवेगळे हे बघ, काफ आहे, काफ म्हणजे पोटऱ्या. तर आज आपण प्रॅक्टिकल मध्ये हे एक्सरसाइजेस करून आपण बघणार आहोत की आता जे डावीकडे जे तुमचं पिक्चर दिसतंय तर त्या पिक्चर मध्ये मागचा जो पाय आहे त्याला तुमच्या पोटऱ्यांना ताण पडला आहे. ठीक आहे, आणि पुढचा जो पाय आहे जर गुडघा अजून त्यांनी पुढे नेला तर तुमच्या पोटऱ्यांना ताण बसणार आहे. हे दोन्ही वेगळे स्नायू आहेत. पोटऱ्यांचे दोन वेगळे स्नायू असतात, एक गुडघा सरळ करून एक गुडघा वाकवून. दुसरा आहे डाऊनवर्ड डॉग. हे योगा पोझिशन आहे. ह्याच्यात तुमचं लॅटिसिमस डॉर्साय जो मी म्हणले तो पण तुमचा स्ट्रेच होणार आहे आणि तुमच्या हील आहे म्हणजे तुमचे टाचा आहेत त्या खाली टेकवलेल्या आहेत म्हणून तुमच्या काफ मसलला पोटऱ्यांना पण ताण बसतोय. दुसरा आहे आपण म्हणतो याला कॉर्नर स्ट्रेच. कॉर्नर स्ट्रेच म्हणजे तुमच्या छातीसाठी ताणाचे पेक्टोरल मसल आपण म्हणतो त्याला. हा आहे आपला छातीसाठी स्ट्रेच. कोणत्याही भिंतीचा कॉर्नर आपण पकडला तिकडे स्ट्रेच करू शकतो. हा आहे तुमचा हिप फ्लेक्झर स्ट्रेच. हिप फ्लेक्झर म्हणजे तुमच्या खुब्याचे पुढचे स्नायू. तर ह्या प्रकारे आपण खुब्याचे तिकडची इंजुरी खूप होऊ शकते म्हणून हा एक महत्वाचा मसल आहे हिप फ्लेक्झर. हिप अडक्टर म्हणजे बटरफ्लाय आपण तुम्ही नेहमी करता, खूप कॉमन व्यायाम आहे.
ह्याच्यात फक्त आपण बाउन्सी मुवमेंट नाही म्हणजे बटरफ्लाय अप अँड डाऊन वर खाली नाही करायचे गुडघे, याच्यात आपण होल्ड करून ठेवायचं आहे, हे महत्वाचं आहे. आणि आपण स्क्वॉट मधून पण ते गोष्टी इनर थायचा स्ट्रेच करू शकतो स्क्वॉट पोझिशन मध्ये. हॅमस्ट्रिंग स्ट्रेच आपण करू शकतो. गुडघा एक वाकवून वेगळे स्नायू आहे आणि गुडघा सरळ करून हे वेगळे स्नायू आहे. म्हणून मी झोपून हे जे खालचं जे चित्र आहे तिकडे बसून आहे, तर तुम्ही बसून पण करू शकता. फक्त बसून काय होतं, मी आता प्रॅक्टिकल मध्ये दाखवेन की तुमची आपण स्ट्रेच जो आहे तो हॅमस्ट्रिंगला देतोय, म्हणजे मांडीच्या खालच्या मसलला देतोय. जो खालचं जे चित्र आहे माझं, बसून आपण जर हॅमस्ट्रिंग स्ट्रेच करणार असतो म्हणजे करतो, तेव्हा काय होते की तुमची कधी कधी बॅक आर्च होते आणि पाठीला जास्ती ताण बसतो. म्हणजे बरेच वेळा मी ऐकलंय की प्लेयर्सना विचारलं की कुठे ताण बसतोय बाबा, किंवा कोणता व्यायाम करते तू, तर ते म्हणतात पाठीच्या स्ट्रेचसाठी हा व्यायाम करते. तर हा व्यायाम पाठीसाठी जास्ती नसून, पाठीला स्ट्रेच थोडा बसणारच आहे, पण आपण हॅमस्ट्रिंग मसलला स्ट्रेच देणं हे गरजेचं आहे. म्हणून पाठीला फक्त स्ट्रेच बसला तर तुमच्या हॅमस्ट्रिंगला स्ट्रेच बसणार नाही. म्हणून मग झोपून स्ट्रेच करणं हे जास्ती सर्वात चांगलं ठरतंय. हा आहे तुमचा क्वाड्रिसेप्स म्हणजे फ्रंट थाय, तुमच्या पुढच्या साईडच्या पुढची मांडी, तिकडचा मसल म्हणतात क्वाड्रिसेप्स. तर ते तुम्ही उभं राहून पण करू शकता. उभं राहून कधी कधी बॅक तुमची आर्च होते, पाठीत थोडस एक बाक येतो म्हणून मग, किंवा कधी कधी बॅलन्सिंगचे इश्यूज असतात किंवा थोडे पोस्चरल प्रॉब्लेम्स असतात, तर म्हणून मग झोपून पण आपण हा व्यायाम करू शकतो. ठीक आहे.